नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत थालीपीठ. त्यासाठी लागणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ. त्यामध्ये आपण किसलेला भोपळा, कांदा, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरच्या हे एकत्र मिक्स वाटून घेतल्यात. ते टाकायचं. त्यामध्ये थोडासा ओवा बारीक हातावरती क्रश करून टाकायचा. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद, थोडंसं लाल तिखट, गरम मसाला. याच्यामध्ये तुम्ही तीळ टाकले तरी चालेल, सध्या माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकले नाही. चाट मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ. हे बघा, तुम्हाला कसं लागेल त्याप्रमाणे मीठ टाका. आणि 2 छोटे चमचे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे सॉफ्ट होण्यासाठी. त्यानंतर हे सगळं कोरडंच अगोदर मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. सगळीकडं मसाला लागला पाहिजे त्या पिठाला. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून सॉफ्ट असा डो याचा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, असा आपण चपाती करतो त्यापेक्षा सॉफ्ट असा पाहिजे. त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हे बघा, असे गोल गोळा तयार करायचा, म्हणजे आपलं धपाटं किंवा थालीपीठ पण गोल तयार होतं. त्यानंतर आपल्याला पाहिजे एक सुती कपडा, तो स्वच्छ धुवून ओला करायचा आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं, का तर ते धपाटं चिटकायला नको आहे. आणि हाताला थोडंसं पाणी लावून ते गोल असं थापून घ्यायचं आहे. बघा, ते असं गोल थोडंसं पाणी लावून पुढच्या 4 बोटांनी ते थापून घ्यायचं. आणि मधल्या साईडनी जाड झाला असेल तर आपल्या पंजानी ते असं प्रेस करत ते बरोबर करायचं. हे बघा, मी करते तसं. छान पातळ गोल थापून घेतलं की त्याला होल करायचे, म्हणजे त्यामध्ये तेल टाकल्याच्या नंतर खाली चिटकणार नाही. हे असे होल. एका साईडला आपल्याला तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल सोडायचं, म्हणजे ते खाली चिटकणार नाही. आणि मग त्याच्यावरती धपाटं टाकायचं. ते अलगद असं त्या कपड्यावरून काढून घ्यायचं. थोडंसं भाजत आलं की त्यावरून परत तेल टाकायचं, साईडनी थोडंसं आणि वरतून. आता सगळीकडं पसरवलं की थोडंसं खालच्या साईडने खरपूस झालं असेल तर मग पलटून घ्यायचं. गॅस मीडियमच ठेवायचा, म्हणजे ते करपणार पण नाही आणि कच्चे पण राहणार नाही. दोन्ही साईडनी भाजल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावू शकता. बघा, असं छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं. मी सांगितलं ते प्रमाण एकदम अचूक आहे, त्याने तुमचे धपाटे सॉफ्ट पण होतील आणि गरम गरम ते खरपूस पण लागतील. मस्त असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी. हे बघा, आपलं धपाटं किंवा थालीपीठ तयार आहे. जिथं तुम्हाला कच्चं वाटल्यासारखं वाटतं त्याला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे ते भाजून जातं. बघा, हे आपलं गरमागरम धपाटं किंवा थालीपीठ तयार आहे.